आणि यानंतरची बातमी आहे दिल्लीतून। एक देश एक निवडणूक विधेयक आज संसदेमध्ये सादर होणार आहे आणि यासाठी सत्ताधारी पक्षाकडून सगळ्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। सोमवारी हे विधेयक लोकसभेत मांडलं जाऊ शकलं नाही। ऐनवेळी विषय तालिकेतून हा विषय काढून टाकण्यात आला। आता दुपारी 12 वाजता हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलं जाईल। राज्यघटनेतील 129व्या दुरुस्तीचे हे विधेयक कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल लोकसभेमध्ये मांडतील। हे विधेयक मांडलं गेल्यावर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवलं जाऊ शकतं। आणि सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, बहुप्रतीक्षित असं वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे। या सगळ्यासाठी सत्ताधारी पक्षानं कशी तयारी केली आहे आणि विरोधकांची भूमिका नेमकी काय असेल याकडेही लक्ष असेल। प्रज्ञा, नक्कीच अतिशय ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे देशाचं आणि जवळपास सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असं हे एक देश एक निवडणूक हे विधेयक आता संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे। अखेर आज लोकसभेमध्ये सरकारच्या वतीने हे विधेयक सादर केलं जाईल। आता यावर दोन शक्यता आहेत। एकतर या संपूर्ण 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सरकार हे विधेयक संमत करून घेण्याचे सगळे प्रयत्न करेल, किंवा मग दुसरी शक्यता आहे ती म्हणजे सरकार हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवेल। परंतु जरी ते या कार्यकाळामध्ये संमत झालं तरी सुद्धा प्रत्यक्ष एक देश एक निवडणूक होण्यासाठी 2029 नंतरची 5 वर्ष म्हणजे 2034ची वाट बघावी लागेल, जर ते विधेयक हे 2029च्या आधी संमत झालं तर। त्यामुळे आता सरकारला सुद्धा अनेक पातळ्यांवर रणनीती आखायची आहे, कारण ही घटना दुरुस्ती आहे। आपण 2 दिवसापूर्वी एक्सक्लुझिव्ह या घटना दुरुस्तीचा ड्राफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवला होता आणि या ड्राफ्टनुसार तो ड्राफ्ट जर संमत करून घ्यायचा असेल तर जवळपास आपल्याला एकूण 2 पूर्ण सभागृहांमध्ये 2/3 बहुमत हे केंद्र सरकारला लागेल। आता सध्या सरकारकडे लोकसभेतही 2/3 बहुमत नाहीये आणि राज्यसभेतही 2/3 बहुमत नाहीये। त्यामुळे ही सगळी रणनीती मोदी सरकार कसं आखतंय, त्यासोबतच ते मित्रपक्षांना सोबत घेणार आहेत का, ते संसदेचं यासाठी संयुक्त अधिवेशन बोलवणार आहेत का, नेमकं किती दिवस एक देश एक निवडणूक ही घटना दुरुस्ती पुढे ढकलली जाईल, त्याचं कारणच आहे की जर ती आता संमत झाली तर कुठे जाऊन 2034 साली एक देश एक निवडणूक होऊ शकेल। अन्यथा ती निवडणूक जर 2029 पर्यंत पुढे ढकलली गेली तर त्यानंतर 2034 आणि त्यापुढे जाऊन 2039 साली पहिल्यांदा एक देश एक निवडणूक होईल, अशा स्वरूपाचा तो घटना दुरुस्तीचा मसुदा आहे। त्यामुळे जी निवडणूक येणार आहे त्याच्या आधी जर त्याबाबतची घटना दुरुस्ती झाली तर त्यानंतर मग तसं नोटिफिकेशन काढून 2029च्या निवडणुकांनंतर नोटिफिकेशन काढून अशी व्यवस्था केली जाईल की 2034 पर्यंत संपूर्ण देशामध्ये सर्व विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे घेता येऊ शकते। अन्यथा जर 2029च्या आधी हे विधेयक संमत झालं नाही तर मात्र हे संपूर्ण एक देश एक निवडणुकीचे कार्यक्रम आणि केंद्र सरकारची महत्वाकांक्षा ही पुढे ढकलावी लागेल, ती 2039 पर्यंत पुढे ढकलली जाईल। त्यामुळे हे सगळं पाहणं गमतीशीर आहे। आता पाहूया आज लोकसभेत सरकारने विधेयक सादर केल्यावरती यावर कोणकोणत्या स्वरूपाच्या भूमिका घेतल्या जातात। निश्चित, त्यामुळे आज लोकसभेत नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।